नमस्ते, मी शैलजाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आमरस कसा बनवायचा ते बघणार आहोत. तर आपण 2 पद्धतीने करणार आहोत. पहिली पद्धत तुम्हाला सांगते मी. 2 हापूस आंबे घेतले. आता पहिली पद्धत करायची आपल्याला कशी, आता बघा, आता आपण हा पहिला आमरस करणार आहोत ते पिळून घ्यायचा आंबा आपल्याला. तर हे पहिल्यांदा हे देठाकडचा भाग काढून घ्यायचा. आणि नंतर ना थोडा असं हाताने हे करायचं, असं दाबायचं, जरा असं नरम करायचं एकदम त्याला, म्हणजे आतमधला ज्यूस आपल्याला काढता येईल. असं ना जेवढा येईल तेवढा पिळून घ्यायचा. आणि मग आतमध्ये कोय राहील ना, कोय पण हे बघा, कोय पण अशी निघते. असं व्यवस्थित करून घ्यायचं. जेवढं होईल तेवढं व्यवस्थित करून घ्यायचं. आणि आता नंतर काय करायचं, ही कोय आहे ना, कोयला सगळं आंबा लागलाय ना, तर तो आपण चमच्याने काढून घ्यायचा. बघा, असं मी आता ही कोय बघा पूर्ण त्याला चिकटलेलं ना, हे आंब्याचा पल्प तो सगळा मी काढून घेतला आहे बघा व्यवस्थित. आता आपण ह्याच्यामध्ये साखर, थोडंसं दूध, वेलची पावडर, सुंठ पावडर टाकायची आणि छान असं व्यवस्थित मिक्स करायचं. रवीने मिक्स केलं तरी चालेल. छान आपला आमरस तयार होणार. आता दुसऱ्या पद्धतीसाठी आपल्याला 1 हापूस आंबा लागेल, नंतर 2 चमचे साखर लागेल, सुंठ पावडर पाव चमचा, पाव वाटी दूध आणि वेलची पावडर पाव चमचा. तर आता आपण काय करायचं आहे, हे साल काढून ह्याचे मोठे मोठे पीसेस करायचे आणि हे मिक्सर जारमध्ये टाकायचं आहे. नंतर दूध पाव वाटी, सुंठ पावडर पाव चमचा, साखर 2 चमचे आणि वेलची पावडर पाव चमचा असं सगळं टाकून मिक्सरला लावून घ्यायचं की आपला आमरस तयार होणार. हापूस आंब्याचा आमरस तयार आहे. आपण ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं दूध ना मी 2 चमचेच घेतला. मी दाखवताना पाव वाटी दाखवलेलं, पण थोडं जास्त पातळ होईल ना, म्हणून मग मी 2 चमचेच वापरलं दूध. बाकी सर्व साहित्य वापरलं. मँगो वापरला, वेलची पावडर, सुंठ पावडर आणि 2 चमचे दूध असं वापरून मिक्सरला लावून घेतलं. आता आपण बाउलमध्ये सर्व करूया. तुम्हाला समजा अजून पातळ वगैरे आवडत असेल ना, तर थोडं अजून दूध वापरू शकता तुम्ही. म्हणजे मी पाव वाटी घेतलं होतं ना, ते तेवढं तुम्ही वापरू शकता. आपला आमरस तयार आहे. माझी ही आमरसची रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.